नगरास्तन योजना व दलित वस्ती योजना या योजनेअंतर्गत 1,70,00,000 रुपये मंजूर असताना प्रभाग क्रमांक 17 या प्रभागामध्ये 1,35,00,000 MB काम करण्यात आलं, बिल काढण्यात आलं। उर्वरित राहिले 25,00,000 रुपये संबंधित गुत्तेदार, नगराध्यक्ष आणि शिव यांनी संबंधित संगनमत करून हडप करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःची तिजोरी भरण्याचे काम केलेले आहे। ती 25,00,000 रुपये वसूल करून घेऊन शासनाने त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करून त्याच्यावर प्रायव्हेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे। या दलित वस्तीचे निधी हडप केला आणि दलितावर अन्याय केला, अत्याचार केला, आर्थिक पिळवणूक केली, या संदर्भात सुद्धा त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी सुद्धा मागणी मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला करत आहे। क्रांतिकारी जय भीम फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो। आज आपण जिल्हाधिकारी लातूर येथे आलेलो आहोत आणि जिल्हाधिकारी लातूर समोर माननीय व्यंकट भाऊ वाघमारे सर या ठिकाणी आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत। स्वराज्य संग्राम संघटना जी महाराष्ट्र लेवलवर काम करते त्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी व्यंकटभाऊ वाघमारे हे उपोषणाला बसले। तर उपोषणाचं कारण असं आहे की दलित वस्तीचा जो निधी आहे तो संगनमताने हडप केलेला आहे। देवणी तालुक्यामध्ये देवणी नगरपंचायत बरोबर नगरपंचायतने संगनमत करून इंजिनियर असतील, संबंधित गुत्तेदार असेल किंवा संबंधित प्रशासन असेल, संबंधित अधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील यांनी सिंडिकेटपणे संगनमत करून 1,70,00,000 काम 1,35,00,000 पूर्ण करून 35,00,000 रुपये उर्वरित जे आहेत त्याच कामावर वाढीव बिल काढून हडप केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्यांच्याशी जाणून घेऊ की कशा पद्धतीने हा भ्रष्टाचार झाला आणि तुमचं म्हणणं काय आहे। सर, आपलं फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आपण उपोषण का करत आहात आणि आपल्या उपोषणाच्या मागण्या काय आहेत आणि काय कारवाई झाली पाहिजे आपलं तुमचं म्हणणं काय सांगा। आज उपोषणाचा दुसरा दिवस। सन 2023 या कालावधीत नगरास्तन योजना व दलित वस्ती योजना या योजनेअंतर्गत 1,70,00,000 रुपये मंजूर असताना प्रभाग क्रमांक 17 या प्रभागामध्ये 1,35,00,000 MB काम करण्यात आलं, बिल काढण्यात आलं। उर्वरित राहिले 25,00,000 रुपये संबंधित गुत्तेदार, नगराध्यक्ष आणि शिव यांनी संबंधित संगनमत करून हडप करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःची तिजोरी भरण्याचे काम केलेले आहे। ती 25,00,000 रुपये वसूल करून घेऊन शासनाने त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करून त्याच्यावर प्रायव्हेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे। या मागणीसाठी आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि त्यांना कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सह आयुक्त कार्यालय, नगर परिषद प्रशासन कार्यालय लातूर आणि जिल्हाधिकारी कार्यालय साहेब लातूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू आहे। या अगोदर तुम्ही म्हणजे काय म्हणजे नेमकं माहिती काय गोळा केलेली आहे किंवा कशाच्या आधारावर म्हणजे काम कुठलं होतं आणि किती काम केलं असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे दलित वस्तीचे जे काम आहे तुम्ही म्हणताय की ते काम 1,35,00,000 मध्ये पूर्ण केलं, 1,35,00,000 मध्ये आणि उर्वरित 35,00,000 रुपये म्हणजे हे केले। तर त्या संदर्भात आपल्याकडे काय म्हणजे आपल्याकडे पुरावा म्हणजे त्याची MB वगैरे आहे। MB प्रभाग क्रमांक 17ची यांनी जायमुख्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून दुसऱ्या जिल्ह्यातील इंजिनियर येऊन त्या कामाचे परत MB करण्यात यावे आणि 35,00,000 रुपये जे हडप केलेत ते शासनाने त्यांचे पैसे वसूल करून त्यांच्यावर कडक कारवाई करून 420चा गुन्हा दाखल करून आणि त्यांचं गुत्तेदारीचं लायसन काळ्या यादीत टाकण्यात यावं या मागणीसाठी आमरण उपोषण चालू आहे। गुत्तेदार कोण आहे? गुत्तेदार सोमनाथ स्वामी आणि नगराध्यक्ष आणि तुम्ही म्हणजे ते संबंधित अधिकारी कोण कोण होते? शिव नगराध्यक्ष आणि गुत्तेदार यांनी संगनमताने ही शासनाची निधी हडप केलेली आहे। तर भारत देशामध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे आणि भ्रष्टाचाराचे पाळेमुळे कसे म्हणजे खोल रुजलेले आहेत आणि सर्वसामान्य जनतेचा टॅक्स मधून आलेला पैसा हा कसा हडप केला जातो आणि विशेषतः दलितांचे जे काम आहेत किंवा दलित सामाजिक न्याय विभागाचे जे म्हणजे निधी आहे ते कशा पद्धतीने हडप केला जातो। एकतर तरतूद कमी केली जाते, दाखवली जाते, दिशाभूल केलं जाते आणि प्रत्यक्ष काम न करता म्हणजे दलित वस्तीत काम न करता इतरत्र केलं जाते असे अनेक उदाहरण
राज्यभरात किंवा देशभरात समोर येत असतात। दलित वस्ती नावाला दलित वस्तीचं बजेट वापरायचं आणि ती निधी हा दुसऱ्या प्रभागात जिथे दलित राहतच नाहीत त्या विभागात वापरायचा। पुन्हा तो निधी हा कशा पद्धतीने हडप करून आपली गडगंज तिजोरी भरता येईल, आपलं साम्राज्य कसं उभा करता येईल, गुत्तेदार कसे पोचले जातील किंवा आपलं म्हणजे संगनमत करून ही गुन्हेगारी केली जाते। तर दलित वस्तीचा हडप करणारे जे म्हणजे मुख्याधिकारी असतील त्या काळातले गुत्तेदार असतील म्हणजे संबंधित गुत्तेदार असेल, अधिकारी असतील, म्हणजे नगराध्यक्ष असतील यांच्यावर संघटितपणे गुन्हा केला याच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर दलित वस्तीचे निधी हडप केला आणि दलितावर अन्याय केला, अत्याचार केला, आर्थिक पिळवणूक केली या संदर्भात सुद्धा त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी सुद्धा मागणी मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला करत आहे। आणि या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनाही म्हणजे या संबंधात विचारणा केली जाईल की काय कारवाई केली आहे आणि यांच्यावर कारवाई करणं का गरजेचं आहे का नाही। थांबतो या ठिकाणी। आपल्याला यावर काय वाटतंय निश्चितच आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम, क्रांतिकारी जय भीम।